पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलाय। दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश दिलेत। त्यानुसार 7 मेला सराव होणार असून शत्रूने हल्ला केल्यास नागरिकांची संरक्षण सिद्धता वाढवण्याचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर सर्वात आधी लाईट का बंद करायची असते, तर हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद केली पाहिजेत, कारण लाईट सुरू राहिले तर शत्रूच्या विमानांना त्यांचं लक्ष सहजपणे नजरेस पडतं। घरातील लाईट बंद केल्यानंतर नागरिकांनी इमारतीमधून खाली यावं आणि पार्किंग एरियात जमावं, जेणेकरून आजूबाजूला हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना कोणतीही दुखापत होणार नाही। याशिवाय नागरिकांनी सायरन वाजवल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तातडीनं बंद करावेत। जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करता येत नसतील त्यांच्यावर लक्ष ठेवावं। याशिवाय हवाई हल्ल्यात कोणी जखमी झालं तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला तातडीनं रुग्णालयात कसं पोहोचवायचं याचा सराव मॉक ड्रिल मध्ये केला जाणार आहे। प्रत्यक्षात अशी वेळ आल्यास लोकांनी अचानक घाबरून जाऊ नये यासाठी मॉक ड्रिल महत्त्वाची असल्याचं ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय।